हे नेता बडवान एका टायमाला सांगतील का आम्ही आता आपण मराठी एकीकर यांच्या आईला जाऊ सगळं बडवान चाललं। आप जो बोल रहे हो वो सही सही बोल रहे हो। देखो एक बात मेरी एक बात सुनो, जब भी इलेक्शन का टाइम आता है तब उनसे तब नहीं पूछते कि तुम यूपी वाले हो कि मराठी। अरे लेकिन तुम जिधर का खाते हो ना उसका गुण गाओ ना। आम्ही कुठे जायचं, आम्ही काय गुजरातला जायचं, आम्ही काय युपीला जायचं। दादा खरंच तुमची तर तुम्हाला जावाचं आहे ना तर जा ना बिंदास। आम्ही काय उपाशी मेलू नाही ना मरणार पण नाही हाव। आम्ही आमची मुंबई आमचा महाराष्ट्र आम्ही स्वतःच्या ताकदीने उभा केलाय। देवाचा असेल तर राहा इथे मराठीमध्ये, नाही तर मग तुम्हाला गावाला जा। आयलाच तू तेच जा ना हिंदी बोलायला। बरोबर या कसा आयला पोट भरला तर महाराष्ट्रात बोल ना, मराठीत बोल। अब सीखने का वही है ना, हम लोग को कभी जरूरत पड़ेगी नहीं। रानात रानबाई डांगाच, लांब लांब डोंगर रांगाच, उंच उंच हडगोऱ्या सागाच ग, राहणं मराठी वाघाच ग। हे गीत आपल्या पालघर जिल्ह्याच्या भूमिपुत्र आत्माराम पाटील सरांनी लिहिलेलं आहे। नमस्कार मित्रो, तुमचा आवडीचा आगरी गोल्डन बॅग आज आले आपल्या वसई विरार तालुक्यात। आपल्या 1 मे महाराष्ट्र दिनाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या लोकांच्या प्रतिक्रिया बघूया। आता आपण चंडिका मंदिरासमोर आलो आहे। आपल्या चंडिका माते की जय। नमस्कार आई, मी आपल्या 1 मे ला आपला महाराष्ट्र दिन आहे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आलेलो आहे। हा, आपण जेव्हा आपल्या इथे राहतो, आपण आपली भाषा कुठली? मराठी आगरी मराठी आम्ही आगरी मराठी। मग आपण आगरी बोलताव का? आगरी बोलतो, हिंदी बोलतो, मराठी सगळं बोलतो। सगळे बोलता। आपले माणसं म्हणजे असतात ना, समजा इथे जर आई कोणी जर असा परप्रांती म्हणजे भैया वगैरे हा जेव्हा मंदिरात जावायला येते बरोबर, तेव्हा तुम्ही कसं बोलता त्यांच्याशी? त्यांच्याशी आम्ही आगरी माणसं आहो ना, आम्ही आता ओटी घ्या भाऊ हा असं बोलतो ना, मग नाही आपण समजलं. आपली आगरी जी आहे बरोबर ही आपण घरात तशीच बोलताव का? घरात पण आम्ही तसंच बोलतो। घरांचे आपले सगळे घरांचे आपले माणसांतवरे त्यांचे तुम्ही आगरीत बोलता का मराठी बोलता असा? आगरी पण बोलतो, आता काय मराठी पण बोलतो, सगळं बोलतो घरात मध्ये पण। मग आपण आता मराठीच बोललो पाहिजे का असं तुम्हाला काय वाटतं? नाही, मराठीच बोला आम्ही, आता मराठी हे- माणसं मराठीच बोलायला पाहिजे ना। तुझं नाव काय? पप्पू। पप्पू। आई हा परप्रांतीय आहे, तर याला आता समजा इथे राहायचा तर तुमचं मत त्याने कसं बोललं पाहिजे? मराठी बोललं पाहिजे, त्याला सांगा ना आगरी. तुमच्याबद्दल। आगरी बोलायचं, बंगारा आहे का असं बोलायचं। पण ते भैयेचा ना 100 ना 150 रुपये, आपला जर 200 रुपये हजेरी असेल नाही तर ते 100 ना 150 रुपये नेऊन काम करून जातात कला, तर ते खातान के फक्त वरापाव नसतं ना, बरोबर आपण खाऊ नाही खाऊ, आपल्याला कारण माहिती आपण लागते. आगरी आहो। आगरी बोलले हो मासे मटण खाल्लंच पाहिजे। मग आपण नाही खाल्लं ते जेवण खावायला का पोटासाठी दिसतं, आपण कमवतो आवरा म्हणून इचरता नाही इचरायचं। हा रेवाचा असेल तर राहा इथे मराठीमध्ये, नाही तर मग तुम्हाला गावाला जावं लागेल। बरोबर आहे, तुमचं बरोबर मत आहे। तुला कसं वाटतं जर इथं हा शिकशील का नाही? बोलशील ना मराठी? मग प्रत्येकाला इचरताना मराठीनेच बोलायचा, बाबा भंगार हे क पुष्टा कवऱ्याला दिला, हा पत्र्याचा डबा आणू, हा या गोष्टी केल्या पाहिजे, ते तुझा टिकाव ह बरोबर। मग मराठी जो शिकल तोच महाराष्ट्रात टिकल। बरोबर। हा दादा तुमचं नाव काय? माझं नाव मनीष प्रवीण भोईर, मी जुचंद्रा गावातील एक भूमिपुत्र आहे। ओके दादा, मी इथं 1 मे निमित्ताने आपल्या मराठी अस्मितेबद्दल आम्ही जाणून घेण्यासाठी तुमच्या जुचंद्र रांगोळी गावामध्ये आलो आहे। तर आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत, तर तुम्ही आम्हाला तुमचा गाव दाखवणार का? नक्कीच, जुचंद्रा हा एक भूमिपुत्रांचा गाव आहे आणि तुम्हाला आम्ही आमचा गाव नक्कीच दाखवू। धन्यवाद दादा, बसू का मी? बस थँक्यू, धन्यवाद दादा। मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? बोला। दादा 1 मे बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? 1 मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन आहे, हा. ज्यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र राज्य हे भाषेच्या सीमेवर यांच्या सीमा ठरल्या, दुभांतर झाला म्हणजे. त्यांचं दोन राज्यामध्ये म्हणजे विभाजन झालं. विभाजन झालं त्यांचं त्यांच्या बाउंड्री निश्चित झाल्या बरोबर। आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्रीय लोकांना, मराठी लोकांना 105 ते 106 अशा आपल्याला हुतात्मे द्यायला लागले त्यावेळेला। बरोबर दादा, बरोबर बोलता तुम्ही। आणि ही घटना किती साली झाली दादा? 1960 साली झाली बरोबर त्यावेळेला इंग्रजांनी ज्या वेळेला आपल्या देशाची फाळणी केली, बरोबर त्यावेळेला देशाचं विभाजन
हे भाषेच्या आधारावर झालेलं नव्हतं. बरोबर. त्या अनुषंगाने देशाचं स्वातंत्र्य झाल्यानंतर लोकांच्या आणि प्रत्येक ठिकाणच्या मागण्या वाढल्या बरोबर. की आपापल्या राज्याच्या सीमा निश्चित करून आपापले राज्य भाषेच्या आधारावर वेगळे करावे. बरोबर. दादा ही आपल्याला मुंबई अशीच मिळाली आहे का? मुंबईच नाही, देशामध्ये पहिला देशाचा भागच सोडा, हे महाराष्ट्र देश आहे. हा. पूर्वीपासून इतिहासामध्ये नोंद आहे आणि मराठी माणसाची इतिहासामध्ये पराक्रमी नोंद आहे. ही मराठी माणसाने नेहमी दिलेली आहे. बरोबर. बरोबर आहे. आपले छत्रपती असतील, पेशवा असतील, वेगवेगळ्या राज्यांनी ते दाखवून दिलेलं आहे मराठी माणसाचं या देशामध्ये असलेल्या पराक्रमी अस्तित्व. बरोबर. ते काय आपल्याला सहज मिळालं नाही. आपले बलिदान देऊन आपले देशासाठी, आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी, मराठी लोकांसाठी प्राण देऊन ते मिळालेलं आहे. परंतु लोकांनी नेहमी गैरसमज निर्माण केलेला आहे, मराठी आणि परप्रांतीय असा वाद निर्माण करून. परंतु मराठी माणूस पहिला मराठी माणसासाठी आहे, नंतर तो आपल्या देशासाठी निश्चित आपले प्राण देतो, हे याची इतिहासामध्ये नोंद आहे. अरे हे वा. मी माझं वेगळं काय सांगतो असं नाही आहे. दादा तुम्ही जी माहिती आता दिली हे जाणून खरंच खूप आनंद झाला की एक रिक्षा चालक भूमिपुत्र ह्यांना एवढे नॉलेज कंपल्सरी पाहिजे. जर आपण त्या महाराष्ट्रात राहतो, ज्या महाराष्ट्राच्या अस्मितेवर आपण जगतोय, त्या महाराष्ट्राबद्दल जर आपल्याला काही माहिती नसेल तर आपल्याला जगण्याचा पण काही अधिकार नाही सर. त्यांच्या राज्यात आर्थिक जी काय वाढ झाली नाही किंवा बोलतो ना आपण इकॉनॉमिकली ते डेव्हलपमेंट झालं नाही, त्याच्या मागे त्यांच्याकडे असलेली जातीय व्यवस्था त्याला कारणीभूत आहे. आणि आगरी लोकांनी जातपात कधी केली नाही. सर्व भाषिक, सर्व लोकांना घेऊन चाललेली लोक आपल्या भूमिपुत्र आहे. बरोबर. इथलं वातावरण जे आहे, मुंबईचं बोला, नवी मुंबई असेल, पालघर, आपण सगळं एकत्रित पकडू भूमिपुत्रांचं जे काही वातावरण आहे आपल्या जाग्या जमिनीचं, त्या जे एकत्रित बघितलं आपण, त्याच्यामध्ये कुठेही असं आढळून आलं नाही की आम्ही कोणाचा द्वेष केलाय. बरोबर आहे. बरोबर. पण काही लोकांची संख्या जास्त झाली परप्रांतीयांची, बरोबर. तर ते त्यांचा वरचढपणा दाखवण्याचा आणि अस्तित्व वाढवण्याचा, वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. ते पूर्वीपासून झालं. परंतु आम्ही आमची लढाई सोडणार नाही. आम्ही आमच्या जागा दिल्या, जमिनी दिल्या, म्हणून इथल्या प्रशासनाला त्यांच्या नोकऱ्या मिळाल्या. इथे आम्ही आमच्या जमिनी इंग्रजांपासून पहिला गिरणी कामगार होते. गिरणी आणि जे काही पूर्ण मिल तयार झाल्या त्यासाठी पण इंग्रजांनी आमच्याकडून बळजबरीने जागा घेतल्या. बरोबर. त्यानंतर इथे मुंबई आर्थिक जी राजधानी झाली ही भूमिपुत्रांच्या जागावर झालेली आहे. बरोबर. नंतर रोजगार मिळायला लागला. अक्षरशः मी इतिहासामध्ये नोंद पाहिली, टोपल्या घेऊन डोक्यावर आलेली होती जे बाहेरचे लोक आहेत ना, गोठडे, हे गाठडे असे डोक्यावर घेऊन आलेले. आज ती लोक मर्सिडीज मध्ये फिरतायत. याचं कारण फक्त आणि फक्त इथला भूमिपुत्र. आता आपण जाणून थोडस घेऊया की हा परिसर रिक्षा स्टँड आहे का? हा, आणि सगळे भूमिपुत्र आहेत. हा. आणि ही काय मक्तेदारी नाही, हा आमचा अधिकार आहे. आम्ही ओके. आमच्या तुम्हाला रोजगार निर्माण करण्यासाठी इथल्या इमारत जी आता पूर्ण वसाहत बसलंय विकासकांची, त्यासाठी आमचे रस्ते, आमच्या जागा जमिनी, आमचं कुठेतरी अस्तित्व थोडं कमी करून तुम्हाला इथे राहण्यासाठी दिलेलं आहे. बरोबर. तुम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी दिलेलं आहे. हे तार्किक दृष्टिकोन आहे. याला पुरावा द्यायची कुठलीच गरज नाही. हे आमच्या अस्तित्वावर तुमचं अस्तित्व निर्माण झालं. बरोबर. म्हणून तुम्ही आमचाही कुठेतरी विचार केला पाहिजे आणि तुमचाही थोडा विचार केला पाहिजे. ही काय मक्तेदारीने आमचा अधिकार आहे. हा व्यवसाय कुठलाही भूमिपुत्रांनी कुठलाही अधिकृत व्यवसाय करावा आणि तिथे त्याची मक्तेदारी नाही, तो अधिकार आहे. ऍक्च्युली असा कुठला तरी कायदा असायला पाहिजे होता की भूमिपुत्रांसाठी ज्याचं गाव आहे त्यांनीच तिथे व्यवसाय उदरनिर्वाह करा. शेवटी आम्ही कुठे जायचं? आम्ही काय गुजरातला जायचं? आम्ही काय युपीला जायचं? दादा खरंच तुमचं. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? दिनेश पाटील. दादा तुम्ही इथले स्थानिक? हो, स्थानिक. दादा 1 मेला काय आहे? 1 मेला आपला महाराष्ट्र दिन आहे. ही त्यांची तुम्ही- मुजुरी आहे. हा. ही त्यांची मुजुरी आहे. आता तुम्ही आमच्याकडे आलात तर तुम्ही आमच्यासारखं बोलायला पाहिजे थोडंफार. नको आम्ही जास्त हे नाही सांगत की तुम्ही सगळंच तुम्ही मराठी बोला, थोडं तरी बोला. दादा नमस्कार. बोला. तुमचं नाव काय? प्रेमनाथ घरत. दादा हा स्वतःचा व्यवसाय? हा, स्वतः. मग तुम्ही आपण हे तुमचा म्हणजे स्वतःचा व्यवसाय, आपण स्वतःचे व्यवसाय, ते काय सांगतात की आम्ही व्यवसाय नाही केले तर मुंबई बंद होईल. तर तुम्हाला काय वाटतं? त्यांना काय तुम्ही बोलू शकता? त्यांना काय ते नसले तर काय होणार आहे? त्याच्याने काही फरक नाही पडणार. आपण का त्यांना थोडी बोलवायला गेलो, ते आलेत आपल्याकडे. बरोबर दादा. हा, कारण की हेच महत्वाचं आहे की आपण त्यांना बोलवलं नाही, पण ते आल्यात आणि ते आता आपल्याला सांगतात की आम्ही मराठी बोलणार नाही.
त्यांनी बोललंच पाहिजे, 100% बोललं पाहिजे. दुसऱ्या राज्यात कसं 100% आहे तर आपल्याला व्हायला पाहिजे. बरोबर. नाव काय आपलं? चंद्रकांत पाटील. हा दादा, 1 मेला काय आहे? 1 मेला आपला महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिन आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा दिन आहे. बरोबर. तर त्या दिवशी सर्व मराठी माणसांनी असं एक मला वाटतं शपथच घ्यावी की मी मराठी बोलेल, समोर माझा माणूस आहे, माझ्यासमोर जो कोणी असेल त्याच्याशी मी मराठी बोलेल. बरोबर. ज्याला मराठी येत नसेल त्याला मी विनंती करून सांगेल, दादा रे आता तुला येत नाही पण पुढे 2 महिन्यांनी 4 महिन्यात तुला मराठी बोलता आलं पाहिजे. नमस्कार ताई, मी आग्री गोल्डन मॅन सँडी पाटील. आपलं नाव? नमस्कार दादा, मी ॲडव्होकेट देवश्री म्हात्रे. मी पण आग्रीच आहे आणि मी जुचंद्रची स्थानिक रहिवासी आहे. हा ताई, आपण जाणून घेऊया की 1 मेला काय असतं. 1 मे हा आपला महाराष्ट्र दिवस आहे. आणि मग मराठी भाषा दिवस कधी असतो? मराठी भाषा दिवस पण 1 मेच आहे. मराठी भाषा गौरव दिवस हा जो आहे तो 27 फेब्रुवारी आहे. हा तर ताई, मी ऐकलंय असं की जुचंद्र गावामध्ये हा रांगोळीचं गाव असं जाणलं जातंय. हा तर काय वाटतं तुम्हाला, काय मत आहे तुमचं? जुचंद्र गाव हा रांगोळीचा गाव, कलाकारांचा, क्रीडाकारांचा गाव आहे आणि हा भारतामधला सगळ्यात फेमस अशा कलाकारांचा आणि रांगोळीकारांचा गाव आहे. जे परप्रांतांनी आता जे बोलतात की मुंबई आम्ही नसलो तर चालणार नाही. मग माझा एकच प्रश्न आहे त्यांना, जो असं सांगतोय ना त्याने जाऊन दाखव. अरे मग वा. आपण त्यांना करून दाखवतो की आमच्या आग्री कोल्यांची जी मुंबई आहे ती आम्ही कशी सांभाळतो. का तुम्हाला जावासा आहे ना तर जा ना बिंदास. आम्ही काय उपाशी मेलू नाही ना मरणार पण नाही हाव. आम्ही आमची मुंबई, आमचा महाराष्ट्र आम्ही स्वतःच्या ताकदीने उभा केलाय. त्याला तुम्ही आम्हाला काय मदत करायला कवा आली नव्हती. याच्या पुढे पण आम्हाला तुमची गरज नाही आहे. सरळ निघून जावाचं. आमची हाय पिढी, आम्ही पिढ्याने पिढ्या आम्ही कष्ट करून गेलेल्या ना, पुढे पण आम्ही आमच्या महाराष्ट्रासाठी कष्ट करायला तयार आहोत. धन्यवाद ताई. तर आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या या स्थानिकांचा योगदान होता का? हो ना, आपला सहभाग होता. आपला डहाणू पासून ते मुंबईच्या किनारपट्टीवर सगळे जे आग्री लोक आहेत यांचाच मोठा सहभाग होता. त्याच्यामध्ये पहिला माझं नाव आठवते तर लोकनेते दिबा पाटील आणि ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी त्याची सुरुवात केलेली आणि ते अजूनही त्यांचं नाव आहे जिथे तिथे त्याच्यासाठी लोक अजून सुद्धा लढत आहेत. त्यांना 1 वर्षाची जेल सुद्धा झाली आहे यासाठी. बरोबर ताई. आणि आम्ही सुद्धा आग्र्यात आम्ही सुद्धा या लढ्यात अजून पुढे काही लागलं तर आम्ही सुद्धा उभे राहणार आहोत. आणि मी तर माझ्या सगळ्या स्टुडंटना सांगते की आपली आग्री भाषा आणि मराठी भाषा सोडायची नाही. बरोबर. तीच बोलली पाहिजे. आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा पुढचे ताई आपल्या आपण आपल्या भाषेची लाज कशाला पाहिजे बाळगायला. आपली भाषा आहे ती आणि आपली भाषा बघितली की लोक बघत राहतात काही बापरे आग्री लोक आहेत. तुम्ही काय बोलू शकता ताई? आपण तुम्ही सागरी किनारपट्ट्यावर ज्या चळवळी झाल्या, मध्ये आपले इंग्रज आले, पोर्तुगल आले, त्याबद्दल काय सांगू शकता तुम्ही? त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की जो आपला महाराष्ट्र जो आहे, संयुक्त महाराष्ट्र जो आहे तो आपल्या आग्री कोळ्यांमुळेच आहे. आपला जो किनारपट्टीवर डहाणू पासून ते मुंबईच्या शेवटच्या किनारपट्टीपर्यंत आपला जो आग्री समाज आहे त्यांनीच आजपर्यंत वाचविलेला आहे आणि याच्या पुढे पण वाचविणार आहे. आपली लोक का पळाली नव्हती ना, पळणार पण नाही आहे. त्यामुळे जो महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या आग्री समाजातील डहाणू पासून ते पनवेल आणि सगळ्या शेवटपर्यंत सगळ्या आग्री समाजाचा सहभाग होता. मोठ्या मोठ्या लोकांचा सहभाग होता आणि असा सहभाग आज पण आपल्याकडे अजूनही असे चांगली पोरं आहेत, चांगले समाजाची उत्कृष्ट कामगिरी केलेली आगरी पोरं आहेत तर त्यांच्यामुळे खरंच मराठी भाषा आणि मराठी समाज पुढे गेलेला आहे, आगरी समाज पुढे गेलेला आहे. आता ताई ह्या एवढ्या वकील असताना सुद्धा स्वतः आगरीमध्येच बोलतात, तर मग आपण का नाही आपली भाषा आस्वाद करू शकतो? म्हणून आपण सुद्धा कोणाशी बोलायचं तर आगरीच बोललो पाहिजे. तुमचं नाव का? आशिफ शेख. आशिफ शेख. हा, तुला आगरी येते का? येते ना. मग बोल बघ. येते, गावातला प्रॉपर आहे मी इकडचा. हा, वाटत नाही, मला वाटलं मटन शॉप म्हणजे परप्रांतीय असेल. नाही, इकडे 3री पिढी चालू आहे. अरे वा. मग तुला असं आता हे जे परप्रांतीय भाई वगैरे येतात, मग त्याच्या कसं बोलतो तू? काय नाही, आपल्या गावांची भाषा आहे. गावांची भाषा बोलते ना, मग याच्या बरोबर आपल्या त्याच बोलत. आता तुला मला सांग, तू आता हे जे भैये सांगतात का मुंबई आम्ही गेलो तर मुंबई बंद पडेल, हा, तर तुला त्यांची बोलणं कला मुंबई बंद पडेल. मग ते सांगतात का आम्ही आहो म्हणून मुंबई टिकली. मुंबई आपली मुंबई आहे की त्यांची मुंबई आहे? मग तेच सांगतात आपल्याला का आम्ही जे धंदे करतो ना, ते धंदे बंद पडतील आम्ही गेलो तर. तसं काय नाही, कला बंद पडेल. आपली मराठी माणसं चालवितात ना रिक्षा, तेच चालवितात. हा,
आज आमची जुचंद्र गावन कोणा बाईला रिक्षा चालवून तरी देतो आम्ही. आमच्या गावातले प्रॉपर माणसंच चालवतात रिक्षा. दादा तू कवर वर्ष होली आया आता माझ्या आजोबापासून देतो आम्ही. समज आम्हाला 90 वर्ष जाईल. मग तुला या मराठी भाषेबद्दल काय वाटतं? काय प्रेमाशी येतो आम्ही, प्रेमाशी. बरोबर का नाही? हा. आमचे गावन कवच आम्हाला कोणी सांगितलं नाही का तुम्ही ऑमेटाना बरोबर, ही महत्वाची आणि गोष्ट, प्रेम कारण वाटू आपल्या तर प्रेम गावकऱ्यांचा भेटेल. तो प्रेम, बरोबर का नाही? वाटू आपण तर प्रेमच भेटेल. बरोबर दादा. मग याच जी गोष्ट टिकली पाहिजे आपल्याला, का आपण ज्या पेरताव त्याच उगणार, बरोबर. खरी गोष्ट म्हणून जर हे परप्रांती वगैरे येल्यान यांना जर आपण मराठी पेरली ना हा. तर तीच उगल, ते तर आहे. बरोबर ना. म्हणून त्यांच्याशी आपणच मराठीत बोललो पाहिजे. आपणच पहिले सुरुवात केली की जेव्हा क्या कितना मागताय तो मतलब नाही. त्याला काय अरे value तुला कवरा पाहिजे त्या मला पहिले सांग, बरोबर. तरी ते आपल्या समोर डायरेक्टली बोलू शकतात हा. की आम्ही हिंदी बोलणार, आपल्या हिंदीत बोलणार, मराठी बोलणार नाही. जा क कराल हा. किंवा वाटते त्याच्याबद्दल क बोलायची वाटते त्याला. त्यापेक्षा तेच आयलाच तू तेच जा ना हिंदी बोलायला. बरोबर. या कसा महाराष्ट्रात आयला पोट भरला तर महाराष्ट्रात बोल ना, मराठीत बोल. बरोबर. आज जर मद्रासला गेला तर मद्रासी बोलतात. बरोबर. हा दुबईला जाणारा माणूस आहे तर अरबी बोलतोय. बरोबर. मग त्यापेक्षा आपली इंडियामध्ये राहणारा माणूस हा मराठी बोलतोय माणूस, तो मराठी बोलायला तुम्हाला त्रास कला आहे. बरोबर. आमचा पैसा चालतंय, सगळा चालतंय तुम्हाला. हा मग आमची भाषा सगळा चालाय नाही. वा वा दादा खरा आहे. बरी आहे का? हा कंची तू सासू बऱ्याची ग. मग तुला कोणची भैया बिया दिसला तर तू कशी बोलते? ते मराठी बोलते की हिंदी बोलते? मराठी बोलते की नाही? शेत आम्ही रानावनात शेत करतो, हा, मग भाजीपाला लावतो, हा. धारा लावतो, बरोबर. म्हणून पोट भरून खातो. मग बरोबर ना. मग यांची गरज आहे का आपल्याला? यांची काय गरज मग जाऊन दे ना जेल उरत. आपल्या लोकांनी सवय केली त्यांना आपल्या लोकांनी सवय केलं, मग आपण ही सवय बदलली पाहिजे का नाही? मग आई आपली भाषा कंची आई नाही गाव नाही का? कोलीवारा, बरोबर ना. कोली भाषा कसं बोलता काय? नाही नाही, आपल्या लोकांनी त्यांना सवय लागली तर ते हे तुमचे जर समजा मावऱ्याला आलं तर तुम्ही कसं बोलता? मराठीच बोलता. कोल्याच्या जीवावर सगळ्यांचे धंदे चालले आहेत. हा कोल्यांचा धंदा है जीवा उधारी गो, कोल्यांचा धंदा है जीवा उधारी. पोलीस नाही गेले मग पोटाकण्यावर भरीत येईल. हा आता कसं बोलली तू? आई बोल ना आपला जय महाराष्ट्र. बोल आई, बोल बोल आई, बोल एकदा बोल आई. जय महाराष्ट्र. तुमचं नाव काय दादा? गोविंद शाह. गोविंद शाह. दादा तुम्ही कुठले? मी इकडच्याच आहे. इकडचाच आहात तुम्ही? हा पूर्वीपासून आमच्याकडे लहान प्रॉपर कुठले दादा तुम्ही? पण आहे तर आमच्या आई वडील तर गुजरातचे होते. हा माझा जन्म तर इकडे मुंबईलाच आहे. बरोबर. दादा आता तुम्हाला काय वाटतं इथे जे म्हणजे परप्रांतीय आहेत, बरोबर, त्यांनी मराठी बोलली पाहिजे का नाही? बोलली पाहिजे ना, हे बोलतोय ना. बोलली पाहिजे. बरोबर. जसं आम्ही तुम्ही बोलते असं ना. मत केले, हा, आम्ही बरोबर बोलते का ना. दादा? जिकडे राहते ते भाषा नाही आली तर मग इकडे राहून फायदा काय? बरोबर दादा. धंदा करते इकडे दादा कमावते. तुमचं नाव काय? अनूप चतुर्वेदी. हा तर मराठी येते तुम्हाला? नहीं मालूम. मग तुम्ही किती वर्ष झाले इथे राहता? मैं 2006 से हूँ. 2006 मतलब 25 साल हो गए. 20 वर्ष होऊनच गेली तुम्हाला. मग दादा तुम्ही का असं म्हणजे का वाटतं तुम्हाला मराठी शिकावी नाही असं आहे का? नहीं, मेरा घर गुजरात में भी है और यहाँ पे भी है. दोनों जगह, मैं दोनों जगह रहता हूँ. हा अभी यहाँ पे है ना, लॉकडाउन के बाद यहाँ पे आए. हा. लॉकडाउन में. मग इथे तिकडे गेलो सर, तुमच्या गुजरात मध्ये आम्ही आलो आणि 80% आपण जर आम्ही मराठी यूज केली तिथे, म्हणजे मराठीच भाषा वापरली, ते तो तुम्हाला चालेल का? नहीं वो तो बात सही है ना. बरोबर ना. मग तुम्ही इथे राहता, इथे कमवता, इथे खाता, इथे तुमचा उदरनिर्वाह चालू आहे, मग तुम्ही मराठी का नाही शिकू शकत? नहीं, मराठी का मतलब मराठी मेरा इसके लिए नहीं आया क्योंकि मैं कॉल सेंटर में गाड़ी चलाता हूँ और उधर ज्यादातर यूपी वाले ही हैं. नाही असं मलाड तसं में, नाही. मलाड में हाँ है ना. हाँ, और हमारे को कुछ बोलने का जरूरत भी नहीं पड़ता है क्योंकि हमको पेपर मिलता है इंग्लिश में, मिलता है इंग्लिश में ही. उसका बस का टिक मार्क किया. ना. वो मग काम जो हो गया. पैसेंजर तुमच्यामध्ये बसतो तो पैसेंजर नहीं हाँ. आता है हमारी गाड़ी में. हाँ. कंपनी के एम्प्लॉय आते हैं. एम्प्लॉय मध्ये हाँ, हाँ. मलाड कॉल सेंटर है मग ना. तुम्ही इथे समजा वावरता, बरोबर, या एरियामध्ये फिरता, आता रिक्षामध्ये आले, तुम्ही ट्रेनला चालले, मग तेव्हा तिथे जेव्हा आमचे स्थानिक लोक आहेत, बरोबर, तुमच्याशी संवाद साधतात, मग तेव्हा कसं बोलता तुम्ही? वो तो मैं सब लोग हिंदी में ही बोलता हूँ. कैसा- यहाँ पे रिक्शे वालों से भी हिंदी में बोलता हूँ. नाही अभी ना. उधर भी खड़ा था वो. मग जेव्हा आम्हाला जर तुमची भाषा बदलायची तर तुम्ही इथं जर राहणार असाल तर तुम्ही मराठी बोलले पाहिजे. मग तुम्ही शिकाल का नाही मराठी? अभी सीखने का वही है ना, हम लोग को कभी जरूरत पड़ा ही नहीं. नाही जरूरत पडेल ना असं नका सांगू तू बाई.
अरे आमचे राजन रेवाच आमच्यान खाता आमच्यान पिता तर जेव्हा तुम्ही जेव्हा सांगताल तर जरूरत नाही पर मग रेवाची जरूरत तुम्हाला पडते हाँ हाँ वो सही है बरोबर ना रेचा खाता ना तुम्ही तेव्हा ती जरूरत आहे का आपल्याला तुला जेवायला दिला नाही मी बरोबर तर ती तुला लागणार नाही मग मराठी आम्हाला लागते तर तुम्ही कला देत नाही बरोबर ना शिकाल ना तुम्ही मराठी शिकाल ना तरच या महाराष्ट्रात टिकाल नाही तर मग गुजरात मद्रास हा म्हणजे आपल्या पंतप्रधान बरोबर मोदी साहेब बरोबर तो पण मराठी बोलते बरोबर ना वो तो हर एक जगह हर एक हा, भाषा मग सीखता तो है जर ना। शिकले तर तुम्हाला शिकायला काय होईल अभी वो बंगाल में गया तो हाँ? वो बंगाली बोल रहा है हा, मग तो जर 20 वर्ष आहे राहिले यो 20 वर्ष हा 20 मैंने हाँ। मैं आपको क्या बोला 20 साल से मैं यहाँ पे नहीं हूँ हा मैं लॉकडाउन में मेरा घर उधर भी है इधर भी दोनों तरफ तो मैं इधर भी मला जाता हूँ उधर तुला तेच सांगायचं दादा तू तिधर भी रे ना इधर भी रे बरोबर ना पण मराठी बोल हा नाही तर हे आमचं सगळं भाऊबंद ना तुझे पडतील होल हा म्हणून सांगता बाई आया मराठी शिकशील तर टिकशील हा नाही तर भिकायला लागशील समजलं म्हणून सांगता जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र मैं महाराष्ट्र बोलता हूँ हे जर युपीचे असतील ना हा. तर यांनी आपल्या गावाला जाताना वर्षातून एकदा फक्त पिकनिकसाठी जाता नाहीये हा असं सांगूच नाही की आम्ही आमच्या गावाला खुद्द गावाला जोडले म्हणून सांगू शकत नाही आता यांचं गावात राहिलं तर युपी यांचं गाव राहिलंच नाही कितना गरम हो रहा है इधर किधर यांच्या आयला यांच्या गावाला अंगाची सालटी निघते सालटी नाही सांगते कितना गरम कमवायला आहे आयले मग बघला ना आता आमचे कसं आगरी पिचालल्यान खवाल्यान हा ना मग जर तुम्ही आगरी शिकले नाही मराठी बोलले नाही हा युपी बिरो काय ते गावाला यांचे आहे नड्याला काय लोक दोष आमच्या महाराष्ट्र काय लोक ना हे काय माहितीये का आपलं नेता ना भडवान हे हा. नेता भडवान हा. एका जाबाला सांगतील का आम्ही आता आपण मराठी एकीकर एकीकर यांच्या आईला जाऊ सगळं भडवान चाललं आप जो बोल रहे हो वो सही सही बोल रहे हो देखो एक बात मेरी एक बात सुनो जब भी इलेक्शन का टाइम आता है तब उनसे तब नहीं पूछते कि तुम यूपी वाले हो कि मराठी अरे लेकिन तुम जिधर का खाते हो ना उसका गुण गाव ना मराठी मध्ये बोल ना तू त्याच्यामध्ये मराठी मध्ये बोल युपी बियाला किती महाराष्ट्र ना एक मिनिट युपी बियाला हा, किती हे महाराष्ट्र ना. तुम्ही कुठचं गाव गुजरात नहीं मैं गुजरात यूपी का यूपी का म्हणजे मग गुजरात का? मराठों ने यूपी को भी संभाला है इतिहास में जाके देखो 300-400 साल पहले पेशवा ने संरक्षण दिया ना आपको हाँ, हाँ। हाँ आम्ही तुम्हाला संरक्षण दिला मैं सबका मान सम्मान हाँ। करता हूँ हर एक तो का हम लोग योद्धा आहे मराठी बोलणार नाही आम्ही योद्धे आहोत योद्धे आम्ही पराक्रमी आम्ही लढे हुए आहोत औरंगजेब ने क्या कहा था मराठा का मतलब क्या मारने से नहीं डरने वाला वो मराठा वा 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 भाऊ परत बोला शिवछत्रपती महाराज की जय संभाजी महाराज की जय दादा मी काय सांगतो जे परप्रांती आल्यात ते सांगतात विरारचं नाव बदलून आम्ही द्वारकाधीश ठेवणार आहोत हे काम करणं माझ्या बापाचं नाव द्या ना त्यांच्या बापाचं त्यांच्या बापाचं नाव माझ्या बापांनीच काढले त्या ना माझ्या बापाचं नाव देऊन टाका द्वारकाधीश काय बापाचं राज्य आहे का त्यांचे असं कसं होऊ शकते तर काय मत आहे? वीर असा होऊ शकते का कधी तुमच्या स्वतःच्या नाम बदली करून टाका ना बापाच्या नाम बदली करा अरे वा very good. त्यांच्या बापाचा मालमत्ता आहे का ती तर तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टी त्यांच्या बापाची मालमत्ता आहे हे आपल्या स्थानिक हे लोकांचं चुकीचं नाव आहे आपल्या ना. हे विरा- पूर्वजांनी केले ते सगळे योग्यच आहे बरोबर पूर्वजापासून जे आहे ते आपल्याला आता त्यांचं उलट हे ठेवायला पाहिजे आपल्याला हा. कळलं का? दादा तू आता मराठी बोलशील का नाही मराठी बोलायला नहीं लागलं. देखो मैं सीखने की कोशिश करूंगा अभी उन्होंने बोला है कि हाँ। हम लोग आपको पेपर वगैरह देंगे हाँ। तो सीखेंगे हाँ। क्योंकि हम लोग है ना नाइट में काम करते रिटायर झाले हैं दिन में आके सो जाते हैं आता मी तुला सांगतो ना त्या पद्धतीने बोल मी मी मराठी मराठी शिकणार सीखणार मी मराठी मराठी बोलून दाखवणार दाखवणार मी मराठी हाँ। मी मराठी शिकलो तरच आया आया टिकल हा उन्होंने अभी बोला है ना कि बरोबर। तो ये पहली मई से वो हाँ। पेपर देंगे ओके नक्की देणार ना देखो, तुम्हाला देणार आहे. देखो, तुम्ही जितनी शिका जितनी ज्यादा भाषा आएगी उतना ज्यादा धंधा होगा बरोबर ठीक है कि नहीं ओके। अगर आप कसं है आहे कि नहीं माहिती आहे का तुम्हाला इथे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये पोषक वातावरण आम्ही भूमिपुत्रांनी मराठी माणसांनी करून दिला म्हणून तुम्ही इतर बरोबर राज्यामधून दादा. इथे आला तुमचे व्यवसाय सेटल केले तुम्ही इथे आलो येऊन तुमची प्रगती केली तुम्ही तुमच्या राज्यामध्ये चांगलं ग्रोथ केली इथे पण केली का केली कारण आम्ही कुठेतरी त्याग केला तुम्हाला आमच्या ताटामध्ये खायला बसवलं
पोषक वातावरण दिलं. समजलं पोषक वातावरण म्हणजे पोषक सुदृढ. वातावरण दिलं. हा. एक चांगलं वातावरण तुम्हाला व्यवसाय करायला, म्हणजे मला हिंदीमध्ये बोलतो ना भाईचारा हमारे पास था, आमच्याकडे आहे तो भाईचारा. या अनुषंगाने आता तुम्ही आतापासून 1 मे जो महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, त्या निमित्ताने मराठी शिका लवकरात लवकर. तुमच्यावर मराठी लादली नाही पाहिजे, तुम्ही ती स्वीकारली पाहिजे. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. दादा मी असं ऐकलेलं आहे की तुमच्या या एरियामध्ये परप्रांती राहत नाहीत. नाही आमच्या ह्या परिसरामध्ये म्हणजे प्रॉपर तुम्ही आता जिथे आहात ते गाव आहे सांबोडी. या. सांबोडी पूर्ण एक गाव आहे. त्याचं आम्ही सोयीसाठी पूर्व पश्चिम असं केलेलं आहे. बरोबर. आमच्या गावामध्ये कुठलाही परप्रांतीय राहत नाही. बरोबर. परप्रांतीय जे काय येतात ते फक्त फेरीवाले हम्म. किंवा काही भंगार वगैरे नेणारी जी लोक किंवा तुमचं काही असे कांदे बटाटे विकायला येणारी लोक जे आहेत तेवढीच. त्याच्या पलीकडे आमच्या गावात निवासी म्हणून कुठलाही परप्रांतीय नाही.